नमस्कार, आपण पाहतात आर.के. न्यूज. माणगाव येथील पुलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ताम्रपर्णी नदीच्या पाण्यात उतरून जलांदोलन केले. पीडब्ल्यूडी बोर्डाला जलसमाधी देत व प्रशासनाचा तीव्र धिक्कार करत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. माणगाव येथील ताम्रपर्णी नदीवर प्रस्तावित पुलाच्या रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ताम्रपर्णी नदीपात्रात तीव्र स्वरूपाचे जलांदोलन करण्यात आले. या आंदोलनात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाचा निषेध करत विभागाच्या फलकाला पाण्यात बुडवून जलसमाधी देण्यात आली. प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांच्या नेतृत्वात संताप व्यक्त केला. माणगाव येथे ताम्रपर्णी नदीवर पुलासाठी सन 2017 मध्ये 5,30,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असतानाही तब्बल 9 वर्षे उलटूनही प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. 50 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला कोल्हापूर टाईप पद्धतीचा जुना बंधारा आज जीर्ण झाला असून त्याची रुंदी अत्यंत कमी असल्याने या ठिकाणी वारंवार जीवघेणे अपघात होत आहेत. पाटणे फाटा, हलकर्णी, चंदगडकडे जाण्यासाठी हा मुख्य मार्ग असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. दरवर्षी पावसाळ्यात ताम्रपर्णी नदी दुथडी भरून वाहते. पुलाभावी शेतकरी, विद्यार्थी, महिला, रुग्ण व कामगारांना जीव मुठीत धरून नदी पार करावी लागते. अनेकदा शाळकरी मुले नदीकाठावर अडकून पडतात. रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्याने रुग्णांचे हाल होतात, तर गर्भवती महिलांना मोठ्या फेऱ्यांचा त्रास सहन करावा लागतो. इतक्या गंभीर परिस्थितीतही प्रशासन व लोकप्रतिनिधी सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले. 2017 मध्ये मंजूर झालेला निधी नेमका कुठे गेला, काम सुरू का झाले नाही, याला जबाबदार कोण, असे थेट सवाल उपस्थित करत दीपक पाटील यांनी जोपर्यंत पुलाचे प्रत्यक्ष काम सुरू होत नाही, तोपर्यंत संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा दिला. आजच्या आंदोलनातून प्रशासनाला जाग येईल, अशी अपेक्षा व्यक्त करत येत्या काळात अधिक व्यापक आंदोलन छेडले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या जलांदोलनामुळे माणगाव परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून रखडलेल्या पुलाच्या कामाबाबत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आंदोलनात माणगावच्या सरपंच रेणुका नरी, उपसरपंच सुनील सुरुतकर, माजी पंचायत समिती सदस्य अनिल सुरुतकर, बाळाराम फडके, उबाठा शिवसेनेचे शिवाजी पाटील, विश्वनाथ पाटील, गोपाळ गावडे, बाबूराव गावडे, बाबू दुकळे, रघुनाथ कांबळे, संदीप बेनके यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.